नमस्कार मुलांनो. तर आज आपण इयत्ता 7वीचं प्रकरण 3 लसावी आणि मसावी बघणार आहोत. मागील भागामध्ये मुलांनो आपण त्याचा अभ्यास केला होता की आपण लसावी कसं काढतात, मसावी कसं काढतात हे आपण बघितलेलं होतं. लसावी म्हणजे काय होते ते पण आपण बघितलं होतं. लसावी म्हणजे काय होते मुलांनो? लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य होते आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक होते. हे आपण इथे बघितलेलं होतं. आज आपण परीक्षा घेणार आहोत मुलांनो. लसावी आणि मसावी या प्रकरणावर आधारित एक छोटीशी परीक्षा घेणार आहोत. तर बघा, परीक्षेमध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहे आणि वेळाचं सुद्धा इथे बंधन दिलेलं आहे. तर चला मुलांनो, आपण परीक्षा देऊया. परीक्षा ही अभ्यासावरच आधारित आहे मुलांनो. अभ्यास छान केला तर आपली परीक्षा सुद्धा आपली छान जाणार आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे, दोन भिन्न छेद असलेल्या व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज करताना प्रथम कोणती गणिती क्रिया करावी लागेल? तर बघा, दोन भिन्न छेद असलेल्या, समजा दोन भिन्न छेद असलेल्या व्यवहारी अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे, तर आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल? 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे लसावी, दुसरा आहे भागाकार, तिसरा पर्याय आहे मसावी आणि चौथा पर्याय आहे गुणाकार. तर सांगा मुलांनो, काय उत्तर आहे? अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे लसावी, म्हणून आपण लसावीवर क्लिक करूया. आता पुढे वळूया मुलांनो. दुसरा प्रश्न, कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 मुले किंवा प्रत्येक रांगेत 25 मुले राहतील. अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही. तर त्या शाळेत कमीत कमी किती मुले आहेत आणि कोणती क्रिया करावी लागेल? तर बघा मुलांनो, कमीत कमी किती मुले आहेत हे काढायचे आहे आणि कोणती क्रिया करायची आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. 4 इथे पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे गुणाकार, दुसरा पर्याय आहे लसावी, तिसरा पर्याय आहे मसावी आणि चौथा पर्याय आहे भागाकार. तर बघा, सांगा मुलांनो, बघा, शाळेत कमीत कमी किती मुले आहेत हे जाणण्यासाठी कोणती क्रिया करावी लागेल? सांगा तुम्ही. कोणत्या पर्यायावर क्लिक करूया? तुम्ही सांगितलेलं आहे लसावी, तर म्हणून लसावीवर क्लिक केलेलं आहे. बघा, प्रश्नामध्येच उत्तर आहे, कारण आपल्याला इथे कमीत कमी मुलं काढायचे आहे, म्हणून आपण इथे लसावी करूया. आता तिसरा प्रश्न बघूया मुलांनो. तुम्ही सांगितलेल्याच उत्तरावर आपण क्लिक करत आहे आणि शेवटी बघूया आपल्याला किती परीक्षेमध्ये मार्क्स मिळालेले आहेत आणि आपण उत्तर सुद्धा तेव्हाही चेक करूया. बघा, तिसरा प्रश्न आहे, लसावी काढताना संख्यांच्या लहानात लहान रिकामी जागा शोधतात. बघा मुलांना, आपल्याला लसावी समजा काढायचा आहे, तर आपण संख्यांमधला संख्यांचा लहानातला लहान काय शोधतो? सामायिक भाज्य शोधतो, सामायिक भाजक शोधतो की सामायिक विभाजक शोधतो की सामायिक विभाज्य? अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे सामायिक विभाज्य. आपण शेवटी तपासूया मुलांनो आणि पुढे वळूया. चौथा प्रश्न आहे, भागाकार करताना ज्या संख्येला आपण भागतो त्या संख्येला रिकामी जागा म्हणतात. तर बघा मुलांना, भागाकार करतो आणि ज्या संख्येला भागतो त्या संख्येला काय म्हणतो? भाज्य म्हणतो, गुण्य म्हणतो, विभाजक म्हणतो की विभाज्य म्हणतो? अगदी बरोबर तुम्ही सांगितलेले पर्याय क्रमांक 1, त्याला आपण भाज्य म्हणतो आणि ज्या संख्येने भागतो त्याला भाजक म्हणतो. बघा, आता पुढे वळूया. पाचवा प्रश्न काय आहे मुलांनो? 45 आणि 30 यांचा मसावी रिकामी जागा आहे. बघा मुलांनो, यांचा मसावी किती येणार आहे? 45 आणि 30 चा. तर बघा, इथे 45 आहे, त्याचे मूळ अवयव सांगा तुम्ही पटापट. व्हेरी गुड. नवा 5 45. मग काय करू मुलांनो? अगदी बरोबर, 5 आपण जशाचे तसे. बघा, आपण एवढा अभ्यास सराव केलेला आहे, तर तुम्ही पटापट सांगू शकता. आता 9 चे अवयव पाडू का? व्हेरी गुड. 3 3 9. त्याच्यानंतर बघा, 30 चे आपण अवयव पाडूया, मूळ अवयव. व्हेरी गुड. 2 गुणिला 15 पण पाडू शकतो. 15 दुनी 30. 2 मग जशाचे तसे. आणि आता काय करू? व्हेरी गुड. 15 चे अवयव पाडू. 3 5 15. आता याचा आपल्याला मसावी काढायचा आहे. मसावी काढताना आपण काय करतो मुलांनो? मसावी काढायच्या वेळी आपण दोन्ही संख्यामधील सर्वात मोठा सामायिक विभाजक बघतो.
तर बघा मुलांनो, इथे 5 दोन्ही मध्ये आलेला आहे, 3 सुद्धा दोन्ही संख्यांमध्ये आलेला आहे, म्हणजेच याचा जो मसावी आहे तो किती आहे, 15 आलेला आहे मुलांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे. म्हणून आपण पर्याय क्रमांक 3 वर क्लिक करूया आणि आता पुढे वळूया. बघा मुलांना, आता 6वा प्रश्न आहे. 8 मीटर व 12 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर अशा प्रत्येक तुकड्यांची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी आणि कोणती गणिती क्रिया इथे करावी लागेल. बघा 4 आपल्याला पर्याय दिलेला आहे मुलांनो. पहिला पर्याय आहे गुणाकार, दुसरा पर्याय आहे लसावी, तिसरा पर्याय आहे भागाकार आणि चौथा पर्याय आहे मसावी. तर बघा प्रश्नांमध्येच उत्तर आहे मुलांनो, पटकन सांगा. जास्तीत जास्त किती मीटर असावी लागेल तुकड्यांची लांबी, ते काढायसाठी काय करावे लागेल? व्हेरी गुड, तुम्ही सांगितलेलं आहे मसावी, म्हणून मी मसावीवर क्लिक केलेला आहे. आणि आता पुढे वळूया. 7वा प्रश्न आहे. 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या रिकामी जागापेक्षा मोठा असू शकत नाही. तर बघा मुलांना, 2 संख्यांचा लसावी हा गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही, की 2 संख्यांचा लसावी हा बेरजेपेक्षा मोठा असू शकत नाही, की 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या भागाकारापेक्षा मोठा असू शकत नाही, की 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या वजाबाकीपेक्षा मोठा असू शकत नाही. सांगा मुलांनो, 4 पैकी कोणतं उत्तर आहे? तुम्ही सांगितलेलं आहे गुणाकार, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही. आता आपण पुढे वळूया. 8वा प्रश्न आहे. मसावी काढताना संख्यांचा सर्वात मोठा रिकामी जागा शोधतात. बघा, मसावी काढताना आपण संख्यांचा सर्वात मोठा काय शोधतो? सामायिक भाजक शोधतो, की सामायिक भाज्य शोधतो, की सामायिक विभाजक शोधतो, की सामायिक विभाज्य शोधतो? अगदी बरोबर, तुम्ही सांगितलेलं आहे सामायिक विभाजक. म्हणून आपण पर्याय क्रमांक 3 वर क्लिक करूया आणि आता पुढे वळूया. बघा मुलांनो, 9वा प्रश्न आहे. लसावी काढताना दिलेल्या संख्यांचे प्रथम रिकामी जागा काढावे लागतात. तर बघा मुलांनो, आपल्याला समजा लसावी काढायचं आहे, तर लसावी काढायच्या वेळेस आपल्याला संख्यांचे काय काढावे लागतात? भाजक काढावे लागतात, की विभाज्य काढावे लागतात, की विभाजक, की भाज्य? तुम्ही सांगितलेलं आहे मुलांनो विभाज्य, कारण आपण जेव्हा मसावी काढतो तेव्हा आपण काय करतो? त्यांचे मूळ अवयव पाडून त्यांचा सामायिक विभाजक काढतो. त्याचप्रमाणे लसावी काढताना दिलेल्या संख्यांचे आपण प्रथम विभाज्य काढतो. आता पुढे वळूया. 10वा प्रश्न आहे मुलांनो. तिथे बघा मुलांनो, 9 व 15चा लसावी रिकामी जागा आहे. बघा मुलांनो, 9 आणि 15 यांचा लसावी किती आहे? 4 आपल्याला पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे 60, दुसरा पर्याय आहे 45, तिसरा पर्याय आहे 30 आणि चौथा पर्याय आहे 15. चला मुलांनो, वहीमध्ये सोडवा हे पटकन आणि सांगा मला उत्तर. बघा, आपल्याला लसावी काढायचं आहे, तर 9चे सुद्धा आपल्याला विभाज्य काढावे लागतील आणि 15चे पण. 9चे किती येतील मुलांनो? 3 3 9. व्हेरी गुड. आणि 15चे मुलांनो 3 5 15. आता बघा, यांचा लसावी काढायचा आहे मुलांनो, तर आपण लसावी मध्ये काय करतो? लहानातला लहान सामायिक विभाज्य घेतो मुलांनो. तर इथे काय येईल बघा? 3 3 आणि 5. तर बघा मुलांनो, 3 गुणिले 3 किती येईल सांगा? 3 3 9 आणि 9 5 45. म्हणजेच याचा जो लसावी किती आलेला आहे तुम्ही सांगितलेला आहे 45. म्हणून आपण इथे 45 वर क्लिक करूया मुलांना, म्हणजे पर्याय क्रमांक 2 वर. आणि इथे बघा, आपली जी टेस्ट आहे ती सोडवून झालेली आहे, परीक्षा आहे ही सोडवून झालेली आहे. 10ही प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत. आता आपण इथे टेस्टला समाप्त करूया, एंड करूया आणि बघूया मुलांना आपले किती प्रश्न बरोबर आहेत. तर बघा, एकूण प्रश्न जे आहेत 10 होते मुलांनो. 10 पैकी आपले 10ही प्रश्न कसे आहेत? तुम्ही बरोबर, अगदी बरोबर सोडवलेले आहेत. तुमचे एकही उत्तर इथे चुकलेलं नाहीये. व्हेरी गुड मुलांनो, तुम्ही खूप छान प्रकारे परीक्षा दिलेली आहे. याचे आपण प्रश्न उत्तर बघणार आहोत मुलांनो. तर बघा मुलांनो, पहिला प्रश्न काय आहे? दिलेल्या संख्यांचा मसावी काढणे म्हणजे काय आहे? बघा, आपल्याला कोणती संख्या दिलेली आहे आणि त्यांचा मसावी काढायचा आहे, तर काय करावं लागते मुलांनो? दिलेल्या संख्यांचा मसावी काढणं म्हणजे
त्यांच्या आधी आपल्याला मूळ अवयव काढायचं आणि दोन्ही संख्यांमधून आपण काय करतो, मोठ्यातल्या मोठ्या संख्या, मोठ्यातली मोठी सामायिक विभाजक घेतो आपण. तर बघा मुलांनो, दिलेल्या संख्यांचा मसावी काढणे म्हणजे संख्यांच्या विभाजकांची यादी करायची, विभाजकांची यादी करायची आणि त्यातील सर्वात मोठा जो सामायिक विभाजक आहे तो आपण शोधतो. त्यालाच आपण काय म्हणतो, मसावी काढणे. म्हणजेच बघा उदाहरणार्थ आपण बघूया की समजा आपल्याला मुलांनो इथे 9 आणि 15 याचा आपल्याला मसावी काढायचा आहे. तर आपण काय करूया, आधी 9च्या संख्या विभाजकांची यादी लिहूया, म्हणजे 9चे मूळ अवयव लिहूया. 3 तिरी 9 आणि 15चे सुद्धा, म्हणजेच 3 5 15. आता बघा याचा मसावी काढायचा आहे. तर आपण काय करूया, मसावी काढायच्या वेळेस आपण काय घेतो, त्यातील सर्वात मोठा सामायिक विभाजक घेतो. तर बघा इथे सर्वात मोठा सामायिक विभाजक जो आहे तो घेतलेला आहे, म्हणजेच इथे 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर नक्कीच मुलांनो आपल्याला समजलं असेल की मसावी म्हणजे काय होते. आता आपण दुसरा प्रश्न बघूया, दिलेल्या संख्यांचा लसावी काढणे म्हणजे काय होते. तर बघा मुलांनो उत्तर बघूया. दिलेल्या संख्यांचा लसावी काढणे म्हणजे त्या संख्यांची विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहून काढायच्या आणि त्यातील लहानातला लहान सामायिक विभाज्य घ्यायचा. जसं बघा मुलांनो मसावी होता, तर आपण काय केलं होतं, दिलेल्या संख्यांचं आपण मसावी समजा काढायचं असेल तर आपण दिलेल्या संख्यांचं काय केलं होतं, दिलेल्या संख्यांचे विभाजक काढलेले होते आणि त्यातील मोठ्यातला मोठा सामायिक विभाजक काढला होता. त्याच प्रकारे लसावीमध्ये काय करायचं आहे, आपल्याला ज्याही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांचं विभाज्यांची यादी लिहायची आहे आणि त्याच्यामधून लहानातला लहान सामायिक विभाज्य आपल्याला काढायचं आहे. त्यालाच आपण लसावी म्हणतो. आता पुढचा प्रश्न बघूया मुलांनो, 71 ही संख्या 6 ने विभाज्य नाही म्हणजे काय. तर बघा मुलांनो, म्हणजे याचा अर्थ काय होतो, समजा 71 ला आपण 6 ने भाग दिला तर 6 ने पूर्णपणे 71 ला भाग जात नाही, बाकी शून्य उरत नाही. समजा 71 ला 6 ने भाग दिल्यावर बाकी शून्य उरली असती तर आपण म्हटलं असतं ती संख्या त्याच्याने विभाज्य आहे. पण 71 ला 6 ने भागल्यावर बाकी शून्य येत नाही, म्हणून आपण म्हणू शकतो की 71 ही संख्या 6 ने विभाज्य नाही. जसं बघा मुलांना, आपण 71 आहे आणि 71 ला 71 लिहायचं आपल्याला. 71 आहे आणि 71 ला आपण 6 ने भागूया मुलांनो. तर बघा 6 ने पूर्णपणे भाग जातो का, समजा पूर्णपणे भाग गेला असता तर ती विभाज्य असती. समजा बाकी शून्य येत नाही याचा अर्थ पूर्णपणे भाग जात नाही, म्हणजेच आपण म्हणू शकतो 71 ही संख्या 6 ने विभाज्य नाही. तर बघा 6 1 6, मग पुन्हा 7 मधून 6 गेल्यावर काय उरेल, 1 उरेल. हा आजचा 1 इथे खाली. मग 6च्या पाड्यामध्ये 11 आहे का, नाही, कारण साइन दुने करू तर 12. 12 हे 11 पेक्षा काय होईल मुलांनो, मोठं होईल, म्हणून इथे पण 6 1 6, मग 11 मधून 6 गेल्यावर 5. बघा बाकी इथे काय उरलेली आहे, 5 उरलेलं आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की 6 ही संख्या 71 ने विभाज्य नाही. नक्कीच आपल्याला समजलं असेल मुलांनो की समजा पूर्णपणे भाग गेला तर ती संख्या त्याच्याने विभाज्य असते आणि इथे 71 ला 6 ने भाग जात नाही, म्हणून आपण म्हणू शकतो 71 ही संख्या 6 ने विभाज्य नाही. तर बघूया मुलांना याचं उत्तर. 71 ला 6 ने भागल्यावर बाकी शून्य येत नाही, म्हणजेच 6 ने 71 ला निशेष भाग जात नाही. आता चौथा प्रश्न बघूया मुलांनो, 56 चे विभाजक कोणते. तर बघा 56 चे विभाजक काढायचं आहे, म्हणजे 56 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाते. तर बघा मुलांना आपण 56 चे विभाजक बघूया. बघा 56 1 56 1 तर आहेच, पुन्हा 2 ने सुद्धा भाग जातो मुलांनो, याला 4 ने सुद्धा भाग जातो, 7 नेही भाग जातो, 8 नेही भाग जातो, 14 नेही भाग जातो, 18 नेही भाग जातो आणि 56 ने 56 ला पण भाग जातो. तर म्हणजेच विभाजकचा अर्थ काय होतो की जी आपल्याला संख्या दिलेली आहे त्या संख्येला ज्या संख्यांनी भाग जातो त्या सर्व संख्यांची यादी आपल्याला लिहायची आहे मुलांनो. आता पुढचा प्रश्न बघूया, 28 ने विभाज्य संख्या म्हणजे काय. बघा 28 ने विभाज्य संख्या म्हणजे काय आहे की आपल्याला 28 च्या पटीतली संख्या लिहावी लागेल, म्हणजेच आपल्याला इथे
28चा फाडा लिहावा लागेल. बघा मुलांनो, 28ने विभाज्य संख्या म्हणजे 28च्या पटीतील संख्या म्हणजेच 28चा आपल्याला फाडा लिहावा लागेल. 28च्या विभाज्य संख्या बघा, 28चा आपण इथे फाडा लिहिलेला आहे. 28 एक 28, 28 दुणे 56, 28 तेरीस 84, 28 चौ 112, 28 पाचा 140, 28 सगळे 168. अशा प्रकारे आपल्याला 28चा आपण फाडा लिहू शकतो. म्हणजे याचाच अर्थ आपल्याला कोणत्याही संख्यांचं विभाज्य लिहायचं आहे तर विभाज्य म्हणजे त्याचा आपल्याला फाडा किंवा टेबल लिहावं लागते. आता समोरचा प्रश्न बघूया मुलांनो, 6वा प्रश्न. जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती आहे? बघा मुलांना, आपल्याला माहित आहे मूळ संख्या म्हणजे काय आहे, समूळ संख्या म्हणजे काय आहे, जोड मूळ संख्या म्हणजे काय आहे आणि संयुक्त संख्या म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. तर बघा मुलांना, अशी सांगा कोणती संख्या आहे जी मूळ पण नाही आणि संयुक्तही नाही? व्हेरी गुड. एक ही अशी संख्या आहे जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. बघूया मुलांना, बघा एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आता आपण 7वा प्रश्न बघूया मुलांनो. 208 चे मूळ अवयव पाडायचे आहेत. तर बघा मुलांना, 208 चे आपण मूळ अवयव पाडूया. कसं पाडूया मुलांना? 208 चे मूळ अवयव पाडायचे तर बघा, पहिले दोन्ही एक नी तर जातो, तर दोन्ही भाग जातो का आपण बघूया मुलांना. तर दोन्ही भाग जाईलच, कारण एकच स्थानी काय आहे 8 आहे आणि 2च्या विभाज्यतेची कसोटी काय आहे मुलांना? ज्या संख्येच्या एक स्थानी 0, 2, 4, 6, 8 आहे त्याला दोन्ही भाग जातो. तर बघा याला दोन्ही भागूया. 208 ला आपण 2 ने भागल्यावर काय उत्तर येणार आहे मुलांनो? बे एक बे आणि बेच्या 8. म्हणजे बघा याला 208 ला आपण 2 ने भागल्यावर 104 उत्तर येणार आहे, म्हणून आपण इथे 104 लिहूया. मग बघा 2 लिहूया जशाचे तसे. मग बघा मुलांना, इथे 104 चे पुन्हा मूळ अवयव पडतात का? हो. 2 ने भागूया. इथे पण 2 ची कसोटी लागते, कारण इथे एक स्थानी 4 आहे. आपल्या कसोटीत काय आहे? ज्या संख्येच्या एक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 ह्या संख्या आहेत त्या संख्यांना 2 ने भाग जातो. ही 2च्या विभाज्यतेची कसोटी आहे. बघा इथे 2 ने भागूया तर किती येईल मुलांनो? बे पंचे 10, बे दुने 4. म्हणजे बघा 104 ला 2 ने भागल्यावर 52 उत्तर येते. मग बघा मुलांनो, आता 2 गुणिला 2 गुणिला आता बघा 52. 52 लाही 2 ने भाग जातो. 52 ला 2 ने भागल्यावर काय उत्तर येणार आहे मुलांनो? समजा आपण 52 ला 2 ने भागलं तर बे एक बे, बे दुने 4 उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर बे सखा 12. बघा हे आपण 6व्या वर्गामध्ये शिकलेलो कसं गुणाकार आणि भागाकार करतात. म्हणजे 26 दुणे 52 होणार आहे मुलांनो. म्हणजे 2 गुणिला इथे आपल्याला 26 लिहावं लागेल. बघा 26 ला पुन्हा 2 ने भाग जातो, एक स्थानी 6 आहे म्हणून. मग आपण 2 2 2. आता 26 चे अवयव पाडूया. किती येतील मुलांनो? 13 दुणे 26. आता बघा 13 चे पुन्हा अवयव पडतात का? 13 कोणत्या फाड्यामध्ये येते का? नाही. म्हणजे 208 चे जे मूळ अवयव आहे ते काय येतील? 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 13. तर चला मुलांना आपण बघूया उत्तर आपलं अगदी बरोबर आहे का? बघा इथे सुद्धा 208 104 दुणे 208 होतात. मग इथे 102 जशाचे तसे. मग 104 चे भाग पाडले 52 दुणे. मग पुन्हा इथे 52 चे अवयव पाडले 26 दुणे आणि इथे 26 चे अवयव पाडले 13 दुणे. आणि आपण ह्या प्रकरणामध्ये शिकलेलोच आहोत मुलांना कसं अवयव पाळतात, मूळ अवयव कसं पाळतात. आता समोरचा प्रश्न बघूया मुलांनो. शेवटचा प्रश्न आपला राहिलेला आहे की मसावी काढा. इथे बघा आपल्याला मसावी काढायची आहे मुलांनो. मूळ अवयव पद्धतीने आपल्याला काय काढायचं आहे? मसावी काढायची आहे. तर बघा इथे 18, 32 आणि 48 ही संख्या आपल्याला दिलेली आहेत आणि याचा आपल्याला मसावी काढायचा आहे. तर बघा मसावी काढायचे तर आपण काय करूया? दिलेल्या संख्यांचे आपण पहिले विभाजक लिहूया. तर बघा 18 चे विभाजक लिहूया मुलांनो. त्याचे मूळ अवयव पाडूया. 2 गुणिला 9 बे 9 18. मग सांगा मुलांनो आता 3 चे अवयव किती येतील? 3 तिरी 9. व्हेरी गुड.
आता बघा आपण 32 चे करूया. 32 चे विभाजक लिहूया. 32 ला 2 ने भाग जातो म्हणजे 16 दुने 32. व्हेरी गुड. त्याच्यानंतर 2 लिहिले. मग आता 16 चे पुन्हा मूळ अवयव पडतात का मुलांनो? पडतात. म्हणजेच 2 आठी 16. त्याच्यानंतर 2 2 जशाचे तसे. आता काय आहे मुलांनो? 8 आहे. पुन्हा 8 चे मूळ अवयव पाडूया. 2 चौ 8. मग पुन्हा इथे जशाचे तसे लिहूया. आणि बघा 4 चे पुन्हा मूळ अवयव पडतात. 4 चे पुन्हा अवयव पडतात. 2 गुणिला 2. अशा प्रकारे हे 32 चे झाले मुलांनो. आणि हे 1800. आता आपल्याला 48 चे काढायचे आहेत मुलांनो. आता आपण 48 चे अवयव काढूया. तर बघा 28 ला 2 ने भागल्यावर किती उत्तर येते मुलांनो? 24 दुने 48 येते. म्हणून इथे आपण 24 लिहूया. आता बघा मुलांनो 24 चे पुन्हा मूळ अवयव पडतात. 2 गुणिला 24 चे किती? 12 दुने 24. मग बघा आता 12 चे मुलांनो इथे आपण अवयव पडतात. 2 सखा 12. त्याच्यानंतर 6 चे पुन्हा अवयव पडतात. किती येतील? 3 दुने 6. अशा प्रकारे बघा आपण 48. अशा प्रकारे बघा मुलांना आपण 48 चे विभाजक, 18 चे विभाजक आणि 32 चे विभाजक लिहिलेले आहे. आता आपल्याला मसावी काढायचा आहे. आपण बघा मूळ पद्धतीने हे लिहिलेले याचे अवयव पाडलेले आहेत. आता याचा जो मसावी काढायचा आहे, आपल्याला काय विचारलेलं आहे मुलांना? इथे मसावी काढायचा आहे 18, 32 आणि 48 चा. तर बघा आपण मूळ अवयव जेव्हा आपण मसावी काढतो तर आपण काय करतो? मोठ्यातल्या मोठ्यात सामायिक विभाजक लिहितो. याचा जो मसावी किती येईल मुलांनो? 2 येणार आहे. तर बघूया मुलांनो. बघा 18 चे मूळ अवयव पाडले, 32 चे सुद्धा इथे मूळ अवयव पाडले आणि 48 चे सुद्धा मूळ अवयव पाडले. आणि इथे बघा प्रत्येक संख्येमध्ये 2 हा सामायिक अवयव फक्त एकदाच आलेला आहे. त्याच्यामुळे आपला जो मसावी आहे तो किती आलेला आहे? 2 आलेला आहे. अशा प्रकारे मुलांनो आपले ह्या प्रकरणाचे प्रश्न उत्तर इथे संपलेला आहे. तर बघा मुलांनो ह्या प्रकरणाचा आपला अभ्यास, सराव, खेळ आणि परीक्षा आणि प्रश्न उत्तर आपण बघितलेले आहेत. आणि नक्कीच तुम्हाला हे पूर्ण प्रकरण समजलेलं असेल. आपण या प्रकरणामध्ये काय काय शिकलेलो आहोत? मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, परत लसावी आणि मसावी काय असते, ते कसं काढतात, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती सुद्धा आपण इथे बघितलेल्या आहेत मुलांनो. उभी एक मांडणी, आडवी मांडणी, मूळ अवयव काढून कसं करतात आणि भागाकार पद्धत सुद्धा आपण इथे बघितलेली आहे मुलांनो. नक्कीच तुम्हाला हे प्रकरण समजलं असेल आणि हे मार्क्स स्कोरिंग चॅप्टर आहे मुलांनो. त्याच्यामुळे याचा छान अभ्यास करा.